अफलातून पद्धतीची बॅटिंग. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. ऑनसाइडला खेळलाय, चांगलं कनेक्शन तर जरूर आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक सिंगल धाव अधोरेखित झाले. फेकीमध्ये तितका जोर नाही म्हणून दुसऱ्या धावेकरिता पुन्हा एकदा वळतील. आणि काय स्कोर कार्ड राहिलाय, 2 धावा मिळतील स्कोर कार्डवर. 36 या अंकांवर धाव फलक आणि विजयी होण्याकरिता 37 धावसंख्येचा पाठलाग 12 चेंडू गडी करावा लागणार आहे. आणि हा पाठलाग आसान नसेल, कारण की ज्या क्षमतेने आतापर्यंत टीम आलेवाडी इंडियन संघ खेळतोय ती क्षमता पुन्हा एकदा पाहायला मिळाली. गुड बॅटिंग बाय मानव, गुड बॅटिंग बाय स्वप्नील अँड गुड बॅटिंग बाय नवल. 3 अगदी खेळाडू ज्या आहेत ना त्यांनी परफॉर्मन्स चांगला दाखवला या संघाकरिता. आणि 36 धावा स्कोर कार्डवर झाल्या. त्या फायनल फेज मध्ये विजय व्हायचं असेल 37 धावा बनवाव्या लागतील. षटक देखील आहेत आणि पाहायला गेली तर 12 चेंडू देखील आहेत. म्हणजे जवळजवळ तुम्हाला ते मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत मैदानाच्या दिशेने. आणि काय बॅटिंग राहिली अप्रतिम. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व काही गोष्टी. चला चेंडू द्यायचा मैदानाच्या दिशेने. आज खऱ्या अर्थाने आलेवाडी प्रीमियर लीगचा हा 6वा थरार. 1 मेचा दिवस आज विशेष करून जो उजाडला. 1 मे म्हणायचं झालं तर 105 हुतात्मे ज्यांनी बलिदान दिलं या महाराष्ट्र भूमीकरिता, त्यांचं स्मरण म्हणून देखील आजचा दिवस साजरा केला जातो. आज कामगार दिन म्हणून देखील आज आपण म्हणू शकाल की आजच्या दिवसाची अगदी उल्लेखना केली जाते. आणि फार मोठं बलिदान आहे हा महाराष्ट्र राज्य घडवण्याकरिता. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अगदी भूमीमध्ये आपण जन्मलो आणि हे आपलं अहोभाग्य आहे. आणि खऱ्या अर्थाने आपली मराठी मायबोली भाषा, गर्व आहे मला माझ्या मराठी भाषेचा आणि गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा. पुढचा जन्म घ्यावा तर या महाराष्ट्राच्या मातीतच. आणि त्या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा आपण नमन करून मैदानाच्या दिशेने वळणार आहोत. सह्याद्रीचा शिव गरजला, शिव शंभू राजा, दरीत दरीतून नाद गुंफला, महाराष्ट्र माझा. सेकंड इनिंगला होते सुरुवात या फायनल फेज मध्ये. ऑनसाइडला खेळलाय, पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. एक सिंगल धाव अधोरेखित झाले. काय डबल करिता वळतील. जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल डबलला परावर्तित करण्याचा मानस. आता कुठेतरी आपण म्हणू शकाल प्रथमेशला ठाऊक आहे की मी पोचला नाहीये. विकेट मिळवली जाईल. महत्वपूर्ण धक्का. फर्स्ट विकेट डाऊन इयर गॉन. फलंदाजाला बाद व्हावं लागतं आणि महत्वपूर्ण धक्का जो प्रथमेशच्या रूपाने इथून बसत असताना तर नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने संतोष या फलंदाजाला आपण पाहत आहे. पहिल्या चेंडूवर अगदी धावचीतच्या रूपाने खेळाडूला बाद व्हावं लागतंय. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर आणि या धावचीतच्या रूपाने बाद व्हावं. पहा जी रनिंग बिटवीन द विकेट राहिली ना ती थोडीशी संत झाली. एन मोमेंटला जर थांबले नसते तर निश्चित स्वरूपाने अगदी दुसऱ्या धावेकरिता वळाले असते. जर तरला तारा नाहीये. क्षमता ही तुम्हाला दर्शवावीच लागते मैदानाच्या दिशेने. कुठेतरी अगदी एक सिंगल धाव आणि त्यावर मिळालेली विकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. चला घाई करा. मानव याला आपण पाहत आहे तर स्ट्राईक एंडला इथून संतोष हलक्याशा हाताने सॉफ्ट हँडने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची हाताळणी केली जाईल. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळते. फार ठेच बसल्यानंतर खरेखुर अक्कल येते आणि ही मन खरेखुरच आहे. ज्या पद्धतीने खेळ झाला सुरुवातीमध्ये ती ठेच बसली होती दोन्ही संघांना, परंतु इथपर्यंतचा प्रवास हा सोपा नव्हता. कारण की प्रत्येक चेंडू गणिक आणि प्रत्येक मॅच गणिक तुम्हाला ते धैर्य दाखवायचं होतं आणि ती क्षमता विशेष करून दोन्ही संघाने दाखवली. आणि आतापर्यंत चांगला खेळ. खेचून जरूर मारायचं होतं. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. चांगली गती आहे आणि त्या गतीमध्ये व्हॅरिएशन देखील आहे मानवकडे आणि योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी जी विशेष करून आतापर्यंत राहिलंय. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील तो असेल शिल्लक.
2 धावा या आतापर्यंत स्कोर कार्डवर अधोरेखित आहे. पाठलाग फार लांबवरचा आहे. जवळजवळ 37 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मोठा प्रहार समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता यशस्वी होईल. या 6 धावा येतील आणि या 6च्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 रन्स ऑन अ कार्ड. पाठलाग लांबवरचा जरूर आहे, परंतु हा पाठलाग करायला झाली आहे सुरुवात. उर्वरित चेंडूंचा खेळ असेल तुमच्याकडे 8 आणि 29 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. 8 बॉल्स रिमेनिंग, 29 रन्स रिक्वायर्ड टू विन. मानवचं पहिलं षटक जे विशेष करून चांगलं चाललं होतं, परंतु शेवटच्या अंतिम चेंडूवर अगदी मोठा प्रहार जरूर आला सुयशच्या बॅटमध्ये आणि धावगती आतापर्यंत 8 रन्स ऑन अ कार्ड. 8 या अंकांवर हे धावफलक पाहायला मिळतंय. काय बॅटिंग राहिली पहिल्या इनिंगमध्ये, अगदी आपण तो खेळ पाहिला. शेवटच्या अंतिम षटकामध्ये जो खरपूर समाचार घेतला आणि तोच फरक आहे या मॅचमध्ये. दुसरं षटक जे हाताळण्याकरिता आता गोलंदाजी मार्कवर नवल या गोलंदाजाला आपण पाहत आहे. एकंदरीत धावगतीच्या आतापर्यंत 8 अंकांवर 8 रन्स ऑन अ कार्ड. दुसऱ्या षटकाची होईल सुरुवात. स्ट्राईक एंडला इथून संतोष इनसाइड आउट खेळायचा आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये अगदी पकडले जातील. संतोषचा खेळ तो देखील होईल यावेळेस समाप्त. पूर्णपणे आलेवाडी इंडियन्स हा संघ या मॅच मध्ये कंट्रोल धारण करत असताना विकेट मिळाली. फलंदाज होईल बाद. विकेट मिळतंय. संतोषला बाद व्हावं लागेल. अगदी पहिला चेंडू फेस करत असताना स्कोर ऑफ द विकेट जरूर खेळायचा होता आणि जिथून पकडले गेले पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 8 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 8 रन्स ऑन अ कार्ड. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल. नव्याने बॅटर आता मैदानाच्या दिशेने इथून मार्गस्थ झालाय. प्रीत या फलंदाजाला आपण पाहू शकाल. मोठे स्ट्रोक हवेत. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 29ची गरज आहे. पाठचे छलवारपणे स्टिक लागली जाईल. तडमांच्या दिशेने चेंडूला स्टॉप केलं जाईल. एक सिंगल धाव फक्त आणि फक्त स्कोर कार्डवर मिळेल. इक्के दुक्के से काम नाही बनेगा. या मॅच मध्ये मोठे स्ट्रोक हवेत आणि ते देखील कंटिन्युअसली हवेत. जर मॅच बनवायची असेल तर मोठे स्ट्रोक घेणं गरजेची गोष्ट आहे. सोयच्या बॅटमधनं या गोल तो षटकार आला. 9 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. 9 रन्स ऑन अ कार्ड. लेफ्ट केला जाईल. या चेंडूला पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमाने. एक अतिरिक्त धाव. 1-0. 10 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. 2 चेंडू अजून सुद्धा या षटकाकडे ते शिल्लक असतील. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. फुलटॉस जरूर होता परंतु कन्वर्ट करू शकले नाही. हे निश्चित स्वरूपाने तुम्हाला पाहायला मिळणार आहे. डायरेक्ट लीड तर जरूर झाला आणि त्या दिशेने द फिंगर इज गॉन अप. विकेटचं देखील होईल पतन. सर्व काही गोष्टी सुरळीत चालत असताना टीम आलेवाली इंडियन्स या संघाकरिता विकेट मिळाली. आणखी एक धक्का. फलंदाज होईल बाद. विकेट मिळतंय. नव्याने बॅटर आता मैदानाच्या दिशेने इथून मार्गस्थ होईल. शेवटचा अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल. बंथन याला पण पाहताय नॉन स्ट्राईक एंडला. चांगला स्ट्रोक आहे. ऑन साईडला परावर्तित केला जाईल. क्षेत्ररक्षक आहेत स्कोअरलेगच्या दिशेने आणि जोपर्यंत चेंडूची उचलून फेकी केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केला जातोय. चांगल्या पद्धतीने उत्साह आहे आणि संपूर्णपणे अगदी रेडी आहेत समर्थक. अगदी आपण पाहू शकाल आलेवाडी इंडियन्स या संघाचे विशाल स्वतः अगदी या संघाचे संघ मालक जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी हातामध्ये तो फ्लेक्स घेऊन आपल्या संघाच्या अगदी वाटचालीकरिता प्रत्येक गोष्टीमध्ये ते उभे राहतात. आज 6वं हे सीझन आहे. जरूर मात्र अगदी कोणाचा पराभव होईल कोणी मात्र विजय होईल, परंतु प्रत्येक सामन्यातनं शिकणं आणि घेणं हे देखील बरंच काही आहे. ज्याला आपण म्हणतो ना बॅकअप प्लॅन, जो तुम्हाला तयार करण्याकरिता थोडासा वेळ हवा असतो आणि तो वेळ मिळेल.
मोठा प्रहार करायचं होतं, हा फटका देखील फसेल. आणखी एक विकेटचं झालेलं पतन. या सेलिब्रेशनला देऊया मोका, घेऊया एक धून. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक आहे. 1 मेचा आज दिवस हा दुग्ध शर्करा युगच म्हणावं लागेल की आलेवाडी प्रीमियर लीगचं हे सुंदर असं आयोजन जे विशेष करून आज पाहायला मिळालं. 8 संघाकडनं मात्र क्षमतेने खेळाडू खेळताना पाहायला मिळाले. कोणाच्या पदरी यश पडलं, कोणाच्या पदरी अपयश पडलं, परंतु मी नेहमीच म्हणतो की जिंदगी की यही रीत आहे, हार के बाद जीत आहे. म्हणून इथून निराश होऊन जाऊ नका. ज्यांना बक्षिसं मिळाले नाहीत त्यांनी पुढच्या वर्षी प्रयत्न पुन्हा एकदा करा. परंतु यंदाच्या सीझनमधील अगदी आपण म्हणू शकाल की चांगला खेळ टेनिस बॉलच्या या पटलावर अगदी आलेवाडीकरांचा देखील राहिला आणि संपूर्णपणे त्यांचं देखील तितकंच कौतुक आहे. डॉट बॉल येतोय. स्ट्राईक रोटेशनचं काम जे विशेष करून इथून केलं जाते. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. फ्रंट फुटवरून खेळण्याची मानसिकता जरूर दर्शवली गेली. त्या दिशेने अगदी चेंडूची हाताळणी जी केली जाते, सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित करण्याचा मानस. धावचीच्या रूपाने आणखी एक धक्का, फलंदाज होईल बाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. चला रनअप करीत थांबायचं आपण त्या दिशेने, कारण की वेळ वाचेल तितका. आलेवाडी प्रीमियर लीग 2026 सुरुवात झाली सकाळच्या 17 पासून. आज 1 मेचा दिवस आणि खऱ्या अर्थाने आज ध्वज लहरला जाईल का? आणि पंचांचा सिग्नल, व्हाईटचा इशारा. पहा त्या दिशेने समर्थक रेडीच होते, परंतु पंचाने देखील नाही म्हटलं की थांबावं लागेल, लिगली चेंडू हाताळावं लागेल. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक आहे. काय परफॉर्मन्सला अतिशय सुरेख. शेवटचा अंतिम चेंडू, मोठा प्रहार करण्याची मानसिकता, फटका हवेमध्ये आहे आणि ही अगदी सीझन जिंकल्याने स्पर्धा आलेवाडी प्रीमियर लीग सीझन 6चा मानकरी संघ ठरलाय. टीम आलेवाडी इंडियन्स हा संघ अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. हॅलो हॅलो, सुंदर असे सामने झाले. वैभव नाईक यांचं आगमन झालेलं आहे, यांचंही आम्ही स्वागत करतोय. त्यांनी इथे यायचं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर तालुका उपाध्यक्ष आहेत, यांचं आम्ही स्वागत करतोय. तसेच बस आपल्या गावाचे पोलीस पाटील यांचे आम्ही स्वागत करतो. आणि इथे बसायचं आहे, स्थानबद्ध व्हायचं आहे. गावाचे प्रथम नागरिक तसेच थेट सरपंच राजेंद्र ब्रह्मानंद वाडीकर इथे यायचं आहे. तसेच कोणी वरिष्ठ नागरिक असतील आपल्या गावाचं त्यांच्यासाठी इथे आम्ही सीट्स. अर्चना नाईक त्यांनी इथे यायचं आहे, माजी सरपंच. आणखी कोणी सिनियर असेल, मला सगळ्यांचीच नावं घेणं जमणार नाही, पण प्रत्येकाने इथे येऊन बसायचं आहे. आपण थोड्याच वेळात आता बक्षीस समारंभ तसेच